तुला? तुम्हाला काम करण्याची चावी नाहीये माझ्याजवळ. घरातली मोठी सून आहे पण एक गोष्ट धड होत नाही हिच्याच्याने. माझं एखादं काम करायचं ते नाही, 17 काम वाढवून मात्र ठेव. दरवाजा तुझाच दरवाजा कसा का लॉक होतो? वेंधळी कुठली? तरी बरं पोरनं बाळ. तसं असतं ना तर दर आठवड्याला फायर ब्रिगेडला बोलवायला लागलं असं नातवाला खोलीच्या बाहेर काढायला. आणि जोपर्यंत ते होत नाही ना तोपर्यंत हे असंच चालणार. अक्कल येणारच नाही तुला. पण नातवाचं तोंड बघण्याचं नशीब कुठे ना आमच्या. तुमच्या रूमची चावी आहे ना याच्यामध्ये? हो आई. अगं मग सापडत का नाहीये? तरी तुला सांगितलेलं होतं काहीतरी खून करून ठेव, पण ऐकायचं नाहीच ना. आई मी केलीये त्याच्यावर खून. नेल पॉलिश नाही केलीये. मी बघू. बघा काम चुकार कुठली. सत्य आहे. उचला आता बघा. सापडते का? बघते. नाहीच सापडणार. एक काम धड करायचं नाही. भात केला कच्चा झाला, पोळ्या केला करपून गेला, तसं आहे. सतत विमानात बसायचं आणि हवेत हिंडत राहायचं. जमिनीवर काय चालायचा पत्ता नसतो. शोध आता आणि कर. सापडते का किल्ली? नाही तर झुडका दे इकडे, मी बघते. आणि अगं किती घाबरतेस तू? आई काय झालं? दार लॉक झालंय अगं. ओ होतं असं. आमच्याकडे पण खूप दरवाजे ना, त्यामुळे खूप कुलप, खूप किल्ल्या. मग आम्ही काय करायचो माहितीये का? ज्या जोड्या असायच्या ना त्याला सेम खुणा करायचो. अशी काही खुणा आहे का? अगं केले ना, मी स्वतः नेलपेंटची खूण करून ठेवले. उघडा. म्हणून ना अशा सगळ्या चाव्या मी माझ्या बरोबरच ठेवते. मग आमच्या रूमची पण असेल ना? आहे ना. पण आता किल्ली हरवण्याचा प्रताप तू नको बाई करून दाखवू. नाही नाही. काय विचारायला आले होते? रात्रीच्या जेवणाचं काय करायचंय? ए बाई ते तुमचं तुम्ही बघा, मला नका त्यामध्ये ओढू. मला तर भूकच नाहीये. बरं झालं ना काम? वहिनी या किचन मध्ये. झालं की. इथे काळजीने जीव चाललाय माझा आणि यांना गिळायला सुचताय. करा आणि गिळा, करा आणि गिळा. दुसरं काही नाहीच आहे आयुष्यात. काय झालं? कोणाला एवढं रिमांडवर घेतेस तू? माझं तोंड वाजून काही होणार आहे का? अगं मग नको ना वाजूस. खूप ऐकवलंस तू आज. कोटा संपलाय तुझा. आता मी करतो काय करायचं ना. मी गाठतो त्या बिल्डरला, त्याच्याशी बोलतो, हातापाया पडतो, विनवण्या करतो, आणखीन थोडीशी सवलत मागून घेतो. आणि त्यांनी भाड्याचे 50,000 मागितले तर कुठनं देणार आहात तुम्ही? वेळीत जर सोन्याचे दात बसवून घेतले असतेत ना तर ते पाडून पैसा तरी उभा करता आला असता. तर काय घरातली भांडी स्वीकारायला लागणार आहे. भांडी? ए ललिता, घरात खूप चांदीची भांडी आहेत ना? होय हो, लक्षातच नव्हतं आलं माझ्या. आता तेच विकू. सत्य आहे. आहेत कुठे ती? बघू दे तरी किती येते. शोरूम मध्ये आणि किल्ली वहिनींकडे. अरे बापरे, आता काय करायचंय? वहिनींकडनं किल्ली आणायला किती वेळ लागतोय? आत्ता घेऊन येते किल्ली.